चेक. उत्तमजी गरज साहेबांना आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते आपण घेऊया टॉस. NPL 2025 चा पर्व आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते घेऊया टॉस. चेक. हॅलो चेक. डीजे जर आपण रेडी असतील राष्ट्रगीत जोडायचे आपण याच्यासोबत. कॅप जर आपण वेअर केले असतील तर प्लीज ते रिमूव्ह करा. चेक. सिग्नल दिल्यानंतर आपण राष्ट्रगीत ऑन करायचंय. जर एकदा आपण रेडी असाल तर थंब दाखवा प्लीज. तर प्लीज कॅप रिमूव्ह करायचे आपण. परेड विश्राम. परेड सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मांगे. गाहे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे जय हे जय हे जय 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 हे. माता की. अर्थात दोन्ही संघाचा करण्याचा आपल्याला विनंती जॉईन व्हा. चेक. चेक. चला प्लीज दोन्ही कर्णधार टॉस साठी या. नाणेफेकीचा बोल आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय उत्तमजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते तिथे डिसिजन कळवायचं आणि लगेचच मान्यवरांना विनंती एक फोटो सेशन नंतर आपण मुख्य मंचावरती दाखल व्हा प्लीज. शेख चला प्लीज मान्यवरांना विनंती आहे मुख्य मंचावरती दाखल व्हा. आपण पाहतोय पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. नवली प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. सन्माननीय आदरणीय उत्तमजी गरज साहेबांची उपस्थिती आहे ज्यांचा मोलाचा आणि खारीचा वाटा प्रत्येक आयोजन नियोजनामध्ये असतो. त्यांच्या पाठोपाठ प्रभाकरजी पाटील सर, मनोजी पाटील सर, दिनेशजी पाटील सर, सखाराम मास्टर सर, उमेशजी गरज साहेब, संजयजी गायकवाड सर, दिनेशजी गरज सर, बंड्या भाऊ त्यांच्या समवेतच आपण पाहिलं. अर्थातच वीरेंद्रजी पाटील साहेब, हिंदवीजी पाटील मॅडम, प्रसन्नाजी गरज सर, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून मितेजी पाटील, अर्थातच नितेजी पाटील साहेबांचं आपण अर्थातच आभार व्यक्त करूयात. पाण्याची व्यवस्था हिमांशूजी गरज सर, अनवरजी सय्यद, नियॉन फाउंडेशन, मॅन ऑफ द मॅच अर्थातच प्रत्येक मॅच मध्ये जे आपण ट्रॉफी पाहतोय बजरंगजी अमनवाड सर, त्यांच्या पाठोपाठ विश्वाजी पाटील सर, या सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. प्रत्येक सन्मान चिन्हासाठी प्रभाकरजी पाटील, सौदीजी पाटील या सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने वेलकम वेलकम आणि वेलकम करतो.
मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती आहे, प्लीज आपण सर्वांनी मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. थँक्यू डीजे. 5 षटकांचा सामना असणार आहे, माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. स्पीडअप करायचं लगेचच, आपल्यालाच घाई करायची, अन्यथा सामना होणार नाही. चला सुरुवात करा. 2 बॅटर लगेच दाखल व्हा प्लीज. थँक्यू डीजे. चला प्लीज लगेचच स्प्रेड व्हा क्षेत्ररक्षक. या स्टॉमर्स प्लीज लगेचच स्प्रेड व्हा. अनवर सय्यदच्या माध्यमातून आपण बक्षीस पाहतोय. या सामन्यामध्ये कोणत्याही खेळाडूने जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चला सुरुवात करा, कारण लगेचच मेगा फिनाले आपण पाहतोय. नवली प्रीमियर लीगचा 4था पर्व. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर या सामन्यासाठी येऊन जाऊ द्या. अनवर सय्यदची उपस्थिती प्लीज सर आपण मुख्य मंचावरती स्थानापन्न व्हा. हॅट्रिक षटकारासाठी सुद्धा आपण बक्षीस पाहतोय. तुषारसाठी बक्षीस आहे, जर हॅट्रिक षटकार लगावले तर 500 रुपयांचं पारितोषिक अनवर सय्यद सरांच्या माध्यमातून असणार आहे. सर्वांसाठी बक्षीस आहे. ब्रदर वर्सेस ब्रदर. पहिला चेंडू वरतीच नो मॅन्स लँड वरती चेंडू गेलाय. कुणालने थोडेसे अगोदर प्रयत्न केले असते तर चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेट असेल की आयुष्य, जर तरला महत्व नाहीये. संघर्ष टायगर विरुद्ध आपण पाहतोय. रेया फायटर असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. रेया स्ट्रॉम्स असा मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. कट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे तिथे. चांगला बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. एका बाजूला पालघरची रन मशीन करण मोरे, दुसऱ्या बाजूला अर्थातच प्रज्योत आणि तुषार मोरे जोडी आपल्याला पाहायला भेटेल. स्ट्राईक एंडवरती आता मात्र तुषार आहे. बंधू विरुद्ध बंधू असं बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटणार आहे आणि हेच NPLचं वैशिष्ट्य आहे. इथे मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र वेगळं असतं, परंतु फेकी अतिशय वेगाने आली आहे. 2 धावा चांगला रनिंग बिटवीन द विकेटच्या माध्यमातून सुद्धा कंप्लीट होत आहेत. करण मोरे फुल पॅकेट अजूनपर्यंत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. गोलंदाजी म्हणा, क्षेत्ररक्षण म्हणा, फलंदाजी म्हणा, सर्व काही खूप चांगलं केलंय आणि संघाला लीड करताना सुद्धा संपूर्ण स्पर्धेमध्ये दिसलाय. मोठ्या मोठ्या व्यावसायिक स्पर्धा असताना सुद्धा मात्र जसं त्याने आपल्याला आपण पाहिलं इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं मॅन ऑफ द मॅचच्या, की संघासाठी खेळणं आणि स्वतःच्या गावासाठी खेळण्यासाठी एक वेगळी ऊर्जा, एक वेगळी मजा असते.
इथे मात्र आपण पाहिलं अवे फ्रॉम द ऑफ स्टिक प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर केलाय. त्याला माहिती आहे तुषार मोठे फटके खेळण्यासाठी तयार आहे. तर स्लॉट वरती तो चेंडू हाताळत नाहीये. 4 चेंडूचा खेळ बघता बघता झालाय. 4 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. फलंदाजाच्या रीच पासून जलद गतीचा ऑफ स्टिकच्या बाहेरचा यॉर्कर आपण पाहिला. इथे मात्र अजून एक यॉर्कर 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 आणि यॉर्कर. मेगा फिनाले मध्ये फक्त 4 धावांचा षटक हातालय. गोलंदाजाचं नाव आहे मिस्टर करण मोरे. धावांचा विचार केला धावफलक 4 या आकड्यावरती एका षटकाच्या समाप्तीनंतर. मेगा फिनाले आपण पाहतोय. चला घाई करा, 5 षटकांचा सामना आहे. प्लीज स्पीड अप करा मित्रांनो. भाग्यराज पाटील सरांना सुद्धा विनंती आहे प्लीज सर आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. त्यांची सुद्धा उपस्थिती आपण पाहतोय. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. स्वतः करण चेंडू खाली येतोय. ऑस्ट्रेलियन स्टाईल मध्ये घेतलाय झेल. प्रज्योतचा खेळ होतोय समाप्त. बॅटर बाद. चला न्यू बॅटर प्लीज. लगेचच घाई करायची, जास्त वेळ आपण घ्यायचा नाहीये. अजून एक बक्षीस आपण पाहतोय. लगातार 3 षटकार जर तुषार बोर्डे खेळले तर बजरंग अमनवाड सरांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. 1000. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंतला इंट्रोड्यूस केलं गेलं. पहिल्या षटकामध्ये जो प्रेशर करणने क्रिएट केला होता त्याचं अर्थातच इथे मात्र कुठेतरी फळ भेटते. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी प्रथमेश. या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरतीच विकेट. पहिला गडी गारद. सहाव्या मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं आयोजन नियोजन आपण NPL 2025 च्या माध्यमातून पाहतोय. स्टेप आउट केलाय. बिगिट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. नो मॅच लँड. करण मोरे अतिशय वेगाने आले. आउटफील्डची साथ भेटली आहे. दोन धावा तिथे कंप्लीट होताना आपण पाहतोय. परंतु काय थ्रू आपण पाहिलंय. लॉंग ऑफ वरून सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. का आम्ही सातत्याने चांगला व्यावसायिक क्रिकेट खेळतोय त्याचं उदाहरण पुन्हा एकदा करणने दिलंय. डायरेक्ट थ्रू आपण पाहिला विकेट कीपरच्या हातामध्ये. इथे मात्र विकेट करण्याचा प्रयत्न. नो लुक शॉट. फटका मारल्यानंतर बघितला सुद्धा नाहीये. प्रयत्न झाले परंतु डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू निघून जाणार आहे. बिग मॅक्सिमम येतोय हा NPL नावाचा दमदार असरदार षटकार. धावांचा विचार केला धावफलक 12 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा खेळ झाला. अजून एक चांगला चेंडू क्रॉस बेटेड स्ट्रोक खेळायचा होता परंतु यावेळेस रीच पासून चेंडू जास्त लांब होता.
गोलंदाजाने न्याहाळलं की मागचा चेंडू थोडासा स्लॉट मध्ये आहे आणि आता मात्र लगेचच इम्प्रोवाइज केलंय स्वतःच्या लाईन लेंथला. धावांचा विचार केला धावफलक 13 या आकड्यावरती आहे. येणारे 2 चेंडू या षटकातील अजूनही बाकी आहेत. मेगा फिनाले आपण पाहतोय नवली प्रीमियर लीगचं चौथं पर्व, दैदिप्यमान भव्य दिव्य आयोजन नियोजन. धीम्या गतीचा चेंडू स्लाइस करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक कुणाल चेंडू खाली येतोय. कॅच ड्रॉप 2 धावा तिथे झाल्यात. दोन धावेने धावफलक पुढे सज्ज होणार आहे. 15 या आकड्यावर 15 ऑन द टॅली. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. विकेट करण्याचा प्रयत्न होता. प्लेड स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने जाताना दिसलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला 7.5च्या सरासरीने 15 धावा धावफलकावरती आहेत. स्पीडअप करा, लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा मित्रांनो, कारण 5 षटकांचा सामना आहे. सेकंड इनिंग मध्ये आपल्यालाही चेंडू अर्थातच दिसणार नाहीये. चला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. धावांचा विचार केला 15 धावा धावफलकावरती आहेत. 7.5च्या सरासरीने 15 ऑन द टॅली. चला घाई करा थोडीशी. गोलंदाजी मार्कवरती मुकेश घरतला आपण पाहतोय तिसरं षटक घेऊन. बेगिड करण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल येतोय. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू आहे. तिथे रीसचा वापर केला. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. अनंत अर्थातच वन ऑफ द ग्रेट ॲथलीट. अजून एक सिंगल. धावांचा विचार केला धावफलक 16 या आकड्यावरती आहे. येणारे 2 चेंडू महत्वपूर्ण आहेत. तुषार मोरे थोडंसं शांत अजूनपर्यंत मैदानाच्या आतमध्ये दिसलाय. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज हेमंतला आपण पाहतोय. इथे मात्र बिगिट. तुषार मोरेचे प्रयत्न होत आहेत. क्षेत्ररक्षक आहे परंतु फिल्डर बने दर्शक बने फिल्डर. येतोय हा NPLचा षटकार. 6 धावेने धावफलकाला भेटतीये गती. 22 धावा धावफलकावरती आहे. संघर्ष टायगर विरुद्ध रेया स्टोम्स असा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आणि तुषारच्या तब्बल 199 धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कंप्लीट झाल्यात. दुसरा खेळाडू ठरेल का जो या स्पर्धेच्या 200 धावांचा मार्क क्लिअर करणार आहे. थँक्यू डीजे. आणि करण मोरेच्या धावांचा विचार केला 243 धावा करण मोरेच्या फळीतून आल्यात. तर दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त मोठे फटके घेताना आपल्याला दिसतात. काय फलंदाजी राहिली आहे. इथे मात्र गतीमध्ये परिवर्तन ऑलरेडी अर्थातच कमिट केलं होतं. ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहे. धावांचा विचार केला अर्थातच धावफलक 23 या आकड्यावरती आणि वैयक्तिक 200 धावा या स्पर्धेमध्ये तुषार मोरेच्या कंप्लीट होत आहेत. दुसरा खेळाडू ठरतो या स्पर्धेमध्ये वैयक्तिक 200 धावा कंप्लीट करणारा. इथे मात्र धीम्या गतीचा चेंडू. दांडी 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 गुल या डीजे. चला न्यू बॅटर लगेच दाखल बाबतीत वेळ घेऊ नका. कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो. नाचक कचकन चालतो 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 नागोबाला चालतो चालतो. थँक्यू डीजे. चला बॅटर लगेचच या प्लीज मार्क वरती. आपल्या 23 धावा धावफलकावरती आहेत. काय षटक हाताळताना आपल्याला मुकेश घरत दिसत आहेत. एक त्यांच्याकडे अनुभव आहे. त्या अनुभवाच्या शिदोरीचा पुरेपूर वापर त्यांनी मैदानाच्या आतमध्ये केलाय.
धावांचा विचार केला धावफलक 23 या आकड्यावरती आहे. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. काय षटक हाताला, या षटकामध्ये केवळ 7-8 धावा खर्च केल्या. चला स्पीडअप करा प्लीज. इथे मात्र आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. षटकाची होतीये समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला धावफलक 23 या आकड्यावरती आहे. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा प्लीज. वेळ घेऊ नका मित्रांनो. अनंतला आपण गोलंदाजी मार्कवरती पाहणार आहोत. स्पीडअप करा प्लीज. लगेचच गोलंदाज आपल्याला लगेचच इंट्रोड्यूस करायचे. धावांचा विचार केला 23 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ झाला. गडीचा विचार केला 2 गडी बाद झाल्यात. थ्रू द कव्हर्स इनफिल्डच्या डोक्यावरून खेळायचं होतं. क्षेत्ररक्षक कुणाल येईपर्यंत चेंडू होतोय फरार. धावा मिळतील पूर्ण 4 आणि 4. कॅच घेण्याचा प्रयत्न होता. जर सेव्हिंग साठी गेले असते तर चित्र वेगळं असतं. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. धावफलक 27 या आकड्यावरती. 4थं षटक अनंत पागी. अजून एक बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. धीम्या गतीचा चेंडू आणि तो सुद्धा स्लॉटच्या अर्थातच अतिशय लांब. त्याचाच फायदा भेटतोय अनंतला. यावेळेस फुलर लेनचा चेंडू त्याच्यावरती केलाय प्रहार. क्षेत्ररक्षकापेक्षा खूप लांब येतोय हा दमदार असरदार नवली प्रीमियर लीगचा ब्रँडेड षटकार. 6 धाव्याने धावफलकाचा विचार केला. जाऊन पोहोचणार आहे तब्बल 33 या आकड्यावर. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. येणारे 3 चेंडू महत्वपूर्ण आहेत. मेगा फिनाले आपण पाहतोय. यावेळी स्टेप आउट केलाय. स्क्वेअर कटचा फटका. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होता परंतु एन वेळेवरती फटका बदललाय आणि येतोय हा चौकार. 4 धावेने धावफलक फ्लाय होणार आहे. 37 या आकड्यावरती आहे. येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही या 4थ्या षटकातील बाकी आहे. थँक्यू डीजे. ऑफस्टिकच्या बाहेरच्या चेंडूला मात्र स्लाइस केलं. फक्त दिशा दाखवली आणि चौकार येतोय. 4 धावेने धावफलक 37 या आकड्यावरती आहे. 2 चेंडूचा खेळ या षटकातील 5व्या चेंडूवरती आपण पाहिला. पुन्हा एकदा पॅडल स्वीप वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. ऑर्थोडॉक्स शॉट ज्याला आपण म्हणतो तो खेळण्याचा प्रयत्न होता. 37 ऑन द स्कोर कार्ड टॅली. क्लम झाला फलंदाज. शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे या षटकातील. 14 धावा अजूनपर्यंत या षटकामध्ये खर्च झालाय. 4थं महत्वाचं षटक अनंत पागी. शेवटचा चेंडू. स्टेप आउट केलाय पुन्हा एकदा. चांगलं यष्टीरक्षण तिथे करण्याचा प्रयत्न होता. एफर्ट्स दिले होते परंतु चेंडू जातो लॉंग स्टॉप रिजन वरती. 1 धाव्याने धावफलक 38 या आकड्यावरती आहे. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. वेळ घेऊ नका. लगेचच गोलंदाज इंट्रोड्यूस करा. 38 ऑन द स्कोर कार्ड टॅली. ग्रँड फिनाले आपण पाहतोय नवली प्रीमियर लीग 2025. चला गोलंदाज इंट्रोड्यूस केला. लगेचच पहिला चेंडू डिलिव्हर करा. कुणालला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहणार आहोत. तुषार मोरे आपण पाहतोय. शेवटचं अंतिम षटक फलंदाजी मार्क वरती असणार आहे. समोर कुणाल सारखा गोलंदाज आहे. इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक. कॅच ड्रॉप. स्ट्राइक एंड सोडणार नाहीयेत. तुषार स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय.
कारण त्याला माहिती आहे जर 4चे 5 चेंडू मी फेस केले धावफलक 38 या आकड्यावरती आहे. चेंडूचा विचार केला येणारे अजूनही 5 चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंगचा बाकी आहे. ग्रँड फिनाले आपण पाहतोय. एका बाजूला रियाज टॉमस तर दुसऱ्या बाजूला संघर्ष टायगर. मैदानाच्या आतमध्ये चांगलं द्वंद्व खेळाडू वृत्ती दाखवली तुषारने. जसंच आउटसाइड एज लागली गेली तसं स्वतःच तो पहिले मात्र आपण पाहिला डगआउटच्या दिशेने निघाला आणि खेळाडू वृत्ती तुमच्यामध्ये असणं गरजेचं. न्यू बॅटर प्लीज वेळ घेऊ नका लगेच दाखल व्हा. दिशांकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. काय करा थोडीशी बॅटर 4 चेंडूचा खेळ अजूनही पहिल्या इनिंगचा बाकी आहे. संघर्ष टायगर संघ थोडं अडचणीमध्ये 38 या आकड्यावरती आहे. ब्लॉक होलचा चेंडू आहे. करण मोरे अतिशय वेगाने आलाय कलेक्शन झालंय आणि त्याच्या हातामधून 2 धावा घेणं एवढं सोपं काम नाहीये. सरळ विकेट कीपर एंडवरती थ्रो आपण पाहतोय. क्लासिकल करण. येणाऱ्या 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावांचा विचार केला धावफलक 39 या आकड्यावरती आहे. 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न क्रॉस बॅटेड स्ट्रोक क्षेत्ररक्षक तिथे आहे. अनंतना अर्थातच तिथे आपण पाहतोय काय क्षेत्ररक्षण राहिलंय. टाळ्या चिट्ट्या सर्व काही आपण पाहतोय. पोलीस दलामध्ये कार्यरत आहे फिट अँड फाईन अनंत पागी. चांगलं क्षेत्ररक्षण महत्वाच्या धावा वाचवल्यात कारण थोडंसं बॅड लाईट मध्ये याच धावा आपल्याला कामात येणार आहेत. धावांचा विचार केला 41 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू बाकी आहेत 2. शेवटचा अंतिम षटक कुणाल. इथे मात्र नो बॉल आहे म्हणजे तिकीट टू फ्लाय ची संधी आहे. चेंडूला आपण हवाई सफर वरती पाठवू शकतो. धावांचा विचार केला धावफलक 42 या आकड्यावरती आहे. आपण पाहतोय दिशांकसाठी बक्षीस आलंय. दिशांकने जर षटकार लगावला तर दीपच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. इथे मात्र क्रॉस बॅटेड स्ट्रोक पुल करण्याचा प्रयत्न. फ्रीडचा चेंडू आहे. अनंत मात्र कॅच ड्रॉप होतोय परंतु धावा येणार आहेत. धावांचा विचार केला धावफलकात धावन पोहोचणार आहे तब्बल 44 आकड्यावर. शेवटचा अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे. इथे मात्र बेगेड करण्याचा प्रयत्न होता. फुल टॉस चेंडू कुठेतरी संपर्क झाला नाहीये. धावांचा विचार केला या बाईच्या रूपामध्ये धावा येत आहेत. धावफलक 45 आकड्यावरती 46 इज टार्गेट. लगेच 2 मिनिटांमध्ये आपल्याला क्षेत्ररक्षण सजवायचंय. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोलाचं सहकार्य ज्यांनी दिलं उत्तमजी गरज साहेब, प्रभाकरजी पाटील सर, मनोजी पाटील सर, दिनेशजी पाटील साहेब, सकारामजी मास्टर, उमेशजी गरज सर, संजयजी गायकवाड सर, दिनेशजी गरज सर, बंड्याभाऊ मात्रे यांच्या संवेतस वीरेंद्रजी पाटील सर असतील, हिंदवी पाटील मॅडम असतील, विश्वाजी पाटील सर असतील. या सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. प्रसन्नाजी गरज सर, यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून नितेश पाटील आणि पाटील नेटवर्क टीम, पाणीच्या माध्यमातून अर्थातच हिमांशू गरत, अनवर सय्यद. मॅन ऑफ द मॅच मध्ये आपण पाहिलं ट्रॉफी जयत बजरंगजी अमनवाड सर यांचं सर्वांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. नियॉन फाउंडेशनच्या माध्यमातून आपण पाण्याचं टँकर पाहतोय. प्रभाकरजी पाटील साहेब आणि अर्थातच स्वदीपजी पाटील साहेब यांचा आम्ही हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत. चला सुरुवात करायची आहे प्लीज लगेचच. आणि अजून एक महत्त्वाची सूचना आहे. प्रीमियर लीग संपल्यानंतर सुद्धा प्रत्येक खेळाडूने मात्र प्रॅक्टिससाठी हजर राहायचं आहे. ही सुद्धा सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. आणि अर्थातच मॅन ऑफ द सिरीजचा विचार केला आपण. अचिव्हर स्पोर्ट्सच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची बॅट आहे. मिथुनजी पागदरे सरांच्या माध्यमातून अर्थातच मॅन ऑफ द सिरीजची बॅट आपण पाहतोय. चला लगेचच बॅटर दाखल व्हा प्लीज. आपल्यालाच नंतर चेंडू दिसणार नाहीये. महत्वाची सूचना आहे.
चला बॅटर दाखल व्हा लगेचच प्लीज. थँक्यू डीजे, थँक्यू. बॅटर प्लीज थोडीशी घाई करा. एका बाजूला करण मोरे, दुसऱ्या बाजूला आपण प्रथमेशला पाहतोय. पालघरची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये, ज्याच्या नावावरती अजूनपर्यंत धावांचा विचार केला तब्बल धावा आहेत 243. 300 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट करेल काय सुद्धा बघण्यासारखं असणार आहे. तर नाही, कारण 45चा अर्थातच धावफलक गाठायचंय, तर 300 धावा तर पूर्ण होणार नाहीयेत, परंतु 253 धावांवरून अर्थातच हायेस्ट अर्थातच धावा त्याच्या नावावरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी सुद्धा राहिली आहे 243. तर 250चा अर्थातच तो मार्क क्रॉस करू शकतो. बघूया, जिंकण्यासाठी केवळ गरज आहे 45 धावांची. इथे मात्र पहिला चेंडू आपण पाहिला, बीमर पद्धतीचा चेंडू आहे. पंच लगेच दंडित करतायत. बीमर चेंडू आहे, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. लगेच रिव्ह्यू घेतला गेला. चला, नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. जाव्या मैदानाच्या आतमध्ये धावफलक दोन्ही आकड्यावरती आहे. आणि आजच्या संपूर्ण दिवसाच्या जेवणाच्या सोयीचा विचार केला उत्तमजी घरत साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या समवेतच मोहितजी आणि हेमंत सरांचा आम्ही रथाचं हृदयाच्या अंतकरणाने आभारी आहेत, जे जेवणाचा आपण आस्वाद घेतला. चला स्पीडअप करा प्लीज. आपल्याला चेंडू दिसणार नाही, क्षेत्ररक्षकाला सुद्धा दिसणार नाही आणि फलंदाजाला सुद्धा दिसणार नाही, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही. टाइम इज अ मनी. बिगेटचा प्रयत्न, फ्रीडच्या चेंडूवरती मॅन्डेटरी पॉवर प्ले स्लाइस केलाय. चेंडू होतोय फरार. धावा भेटील पूर्ण 4 4 4 आणि 4. सुटली सोन्याची रे सुटली सोन्याची अशी बारानं गंगाची सुटली सोन्याची. धावांचा विचार केला धावफलक जाऊन पोहोचणारे आता तब्बल 6 या आकड्यावरती. 45चा पाठलाग करायचा होता. अजून एक चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. दन 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 करून चेंडू निघून जातोय. NPLच्या नावाने चौकार. थँक्यू डीजे. घाई करा लगेच. धावांचा विचार केला 10 धावा धावफलकावरती आहेत. 45चा पाठलाग करायचंय. प्रथमेश बॅक टू बॅक 2 चौकार. चौकारांची हॅट्रिक लगावली जाईल का? इथे मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले लॉंग ऑफचा खेळाडू प्रयत्न करेल तिथपर्यंत दुसरी धाव एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला चांगलं कॉलिंग तिथे आपण करंचं पाहिलं. 11 धावा धावफलकावरती आहेत. 45चा पाठलाग करायचा होता 5 षटकामध्ये. 46चा पाठलाग करायचा होता. 11 ऑलरेडी स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच वळतायत, दंडित करतायत. वाईट बॉलचा इशारा तिथे सुद्धा येतोय. धावांचा विचार केला धावफलक 12 या आकड्यावरती आहे. इथे मात्र आपण पाहिलं वेगा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. ऑफ साइडच्या चेंडूला ऑन साइडला ड्रॅग करण्याचा प्रयत्न आहे. फलकावरती आहेत.
विचार केला 13 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र वाईट बॉल आपण पाहतोय. धावांचा विचार केला धावफलक बघता बघता 14 या आकड्यावरती 46 चा पाठलाग करायचा. विकेट करण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. रनिंग बिटवीन द विकेट पहा दोन्ही फलंदाजाकडून. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. आणि 3 धावा इथे बघता बघता कंप्लीट होत आहेत. 3 धावेने धावफलक 17 या आकड्यावरती. एका षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. करेक्शन. शेवटचा चेंडू बाकी आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. पैडल स्वीप, घुटना टेक और एनपीएल का चौका. देखिए तो चौकार 4 धाव्याने. चला बॉल अर्थातच बॉल सुद्धा पाठवायचा आणि पाणी सुद्धा पाठवायचे. थँक्यू डीजे. धावांचा विचार केला धावफलक अजूनही स्थिरावले 21 या आकड्यावर. इथे मात्र आपण पाहिलं स्लोवर वन धीम्या गतीचा चेंडूचा वापर झालाय. पहिल्या चेंडूवरती तुषारला आपण पाहतोय. धावांचा विचार केला 46 चा पाठलाग करताना ऑलरेडी 21 धावा धावफलकावरती आहेत. व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. आता लॉंग ऑफच्या खेळाडूला मिड ऑफ वरती प्लेस केलंय आणि मिड ऑनच्या खेळाडूला लॉंग ऑन वरती प्लेस केलंय. बेगेट करण्याचा प्रयत्न होता तिथे सुद्धा कनेक्शन तितकं चांगलं झालं नाही. 1 धाव झाली आहे. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला धावफलक 22 या आकड्यावरती आहे. आणि अर्थातच करंटचा विचार केला वैयक्तिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये 249 वरती खेळतोय. इथे मात्र घुटना टेक आणि यावेळेस मात्र पंच सांगतील घुटना टेक और चौका देख. आणि 250 धावा सुद्धा या संपूर्ण स्पर्धेमध्ये कंप्लीट होत आहेत. करण मोरे पालघरची रणमशीन एनपीएल मध्ये गाजवताना आपल्याला दिसते. 253 धावांचा मार्क कंप्लीट करताना आपल्याला करण मोरे दिसतोय. छोटा पॅकेट बडा धमाका. का मी मोठ्या मोठ्या व्यावसायिक स्पर्धा खेळतो, का मला मागणी आहे, त्याचं ज्वलंत उदाहरण त्याने काल आणि आज मैदानाच्या आतमध्ये दिलंय. बडे मॅच का बडा खिलाडी करण मोरे 253 धावा कंप्लीट करताना आपल्याला दिसतोय. स्टेप आउट केलंय अवे फ्रॉम द ऑफ स्टिक. फलंदाजाच्या रीच पासून चेंडू लांब ठेवण्यात यश आलंय. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहतोय तब्बल 26. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. नो मॅन्स लँड. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स ओव्हर द रोप. येतोय हा करण मोरेच्या फळीतून चौकार. 4 धावा. स्वीट टायमिंग आपण पाहतोय. समीकरणाचा विचार केला आता मात्र गरज आहे येणाऱ्या 19 चेंडू मध्ये 16 धाब्यांची. थँक्यू डीजे.
इथे मात्र पुन्हा एकदा त्याच फडक्याचा वापर झालाय. क्षेत्ररक्षक तर आहे यावेळेस धावांचा विचार केला धावफलक 31 या आकड्यावरती आहे. 18 मध्ये 15 ची गरज आहे. घाई करा प्लीज. 18 मध्ये 15 ची गरज. अठरा मध्ये 15 ची गरज आहे. प्रतीक साठी बक्षीस आलाय. करणचा जर विकेट बाद घेतला तर अर्थातच हितेशच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडूवरती चेंडू फिरवला होता. डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू आपण पाहतोय. इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. लेदरचा सुद्धा एक मोठा अनुभव त्याच्याकडे सातत्याने काही वर्ष आपण पाहिलं. करण लेदर क्रिकेट हा सुद्धा चांगला खेळतो. कांगा लीग सारखी स्पर्धा असेल, मुंबई प्रीमियर लीग सारखी स्पर्धा असेल त्याने गाजवली आहे. तर लेदरचा अनुभव सुद्धा आपल्या टेनिसमध्ये खूप जास्त महत्त्वाचा आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. 16 मध्ये 13 ची गरज आहे. इथे मात्र शॉर्ट बॉल होता. फक्त दिशा दाखवली आहे. एका धाव्याने धावफलक पुढे सज्ज होणार आहे. 34 या आकड्यावरती रियाज टॉमर्स हा संघ कुठेतरी आपण पाहिलं अतिशय जवळ आहे. या चौथ्या सीझनच्या टायटलवरती स्वतःचं नाव कोरण्यासाठी येणाऱ्या 15 मध्ये 12 ची गरज आहे. हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न होता. एक धाव तिथे सुद्धा कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेने समाधानी व्हावं लागणार आहे. धावांचा विचार केला धावफलक आपण पाहिलं जाऊन पोहोचणार आहे 35 या आकड्यावर. 14 मध्ये 11 ची गरज आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. एकच धाव तिथे सुद्धा भेटणार आहे. 13 मध्ये 10 ची गरज आहे. प्रतीकचं कौतुक करावं लागणार आहे. या षटकामध्ये अजूनपर्यंत एकही मोठा फटका दोन्ही फलंदाजाला खेळू दिला नाहीये. एक युवा मोठ्या खेळाडूंसमोर खेळण्याची संधी आपल्याला भेटते. अनुभव आपल्याला भेटतात. शेवटच्या चेंडूवरती स्विच हिट फटका अर्थातच फसतोय. क्षेत्ररक्षक आहे हिमांशू. 2 धावा तिथे झाल्यात आणि चौकार येईल का? तर या चौकार येतोय. म्हणजे आता 12 मध्ये 6 ची गरज असणार आहे. थँक्यू डीजे मास्टर. बारा मध्ये 6 ची गरज आहे. ईशान गोलंदाजी मार्क वरती आहे. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. डीप स्क्वेअरला एक फेवरेट झोन म्हणून त्याचं ओळखलं गेलंय आणि करण मोरेच्या फळीतून येतोय हा. आपल्या अर्थातच विजयाचा शिक्कामोर्तब करण्यासाठी आता 2 धाव्यांची गरज आहे. काय फलंदाजी केली आहे करणने या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि अर्थातच नितेजी पाटील साहेबांना सुद्धा आपण पाहतोय. पाटील नेटवर्कचे सर्वे सर्वा एक असा चॅनल ज्याने नवलीपासून सुरुवात केली आणि महाराष्ट्रभर स्वतःच्या नावाचा ठसा लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये उमटवलाय. नितेजी पाटील साहेब आपलं सुद्धा वेलकम वेलकम अँड वेलकम. 2 धावेची गरज आहे. इन बिटवीन मध्ये 1 धाव तर झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. एका धावेची गरज अजूनही रियाज स्ट्रोम संघाला आहे. 1 धावेची गरज आहे. स्ट्रोम संघ रिया स्ट्रोम संघाला केवळ एका धावेची गरज आहे. NPL 2025 चा विजयाचा मानकरी अर्थातच ठरेल का? वाट बघावी लागणार आहे. आणि इथे मात्र फलंदाज बाद. 1 धावेची गरज आहे. बॅटर या
थँक्यू डीजे. एक धावेची अजूनही गरज आहे. रिया स्ट्रॉम संघ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रिया स्ट्रॉम संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि NPL 2025 चा विजेत्याचा मानकरी ठरतोय रिया स्ट्रॉम. पुजारी कुठं गेला ग पुजारी कुठं गेला आई माऊलीचा. अय्या